नमस्कार, जय गणेश. मी महेश देवळेकर, स्वरांजली बँडचा सदस्य. लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या दिवशी तुम्ही जे ट्रम्पेट ऐकता ते मी वाजवतो. पालखी निघाली राजाची हे गाणं 2005 रोजी रिलीज झालेलं. संजय सावंत यांनी गायलेलं गाणं आहे. नितीन मोरजकर यांनी संगीत दिलेलं आहे. त्याच्यानंतर बरेच काळ झाल्यानंतर ते गाणं आम्ही ब्रास बँडवरती स्टार्टअप केलं. ब्रास बँडवरती जेव्हा वाजवायला आम्ही सुरुवात केली, लोकांना ते आवडलं, लोकांनी त्याला आपलंसं मानलं आणि आज ते गाणं जगभरात प्रसिद्ध झालेलं आहे. आणि ते आमचं भाग्यच आहे की आमच्याकडनं हे गाणं म्हणजे जगभरापर्यंत पोचलं आणि ही सेवा रुजू आम्ही दरवर्षीप्रमाणे करतो आणि असंच आमच्याकडनं होत राहील, हेच आमचं मागणं असेल. एक कला कसे सादरीकरण करायचं आहे, तुम्ही कोणासमोर करताय, काय करताय, हे तेवढंच मायने ठेवतं. तसं मी राजासमोर बघताना राजाकडे डोळे घालून तेव्हा मी ते जेव्हा वाजवतो तेव्हा त्याच्या मनातल्या मनात माझ्याकडे त्याच्याकडे जो एक नमस्कार असतो माझ्याकडनं, सो ते लोकांच्या हद्यात पोचतं आणि ते त्यांना लाईक करतात त्या गोष्टी आणि ते आजपर्यंत सगळं चालत आलेलं आहे. तर शेवटी असं असू शकतं की ती जी धून आहे ती लोकांना आवडते, त्याच्यावरती लोक नाचतात, थरकतात वगैरे. तर ते एक मला पोचपावतीच असू शकते की जी मी राजाकडे मागतोय मागणं आणि ते राजा मला त्यांच्या रूपातून माझ्यापर्यंत पोचवतो आहे. तर त्यासाठी म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. सगळ्यात पहिले आरती होण्याच्या आधी आम्ही तिथे पोचतो. सकाळी पहिल्यांदा आम्ही 3 गाणी जनरली वाजवतो. राजाचं गाणं असतं किंवा परत एक गणेशजीचं गाणं, देवा देवा असेल किंवा रामजी असेल किंवा त्यावेळेला जे काही प्रसिद्ध गाणं असेल ते आम्ही तिथे वाजवतो. पण सुरुवात ही राजाच्या गाण्याने होते. मग त्याच्यानंतर आम्ही राजाचं दर्शन वगैरे घेतो, पाया पडतो. त्याच्यानंतर आम्ही त्याची परवानगी घेतो की म्हणजे जनरली आतूनच मनापासूनच परवानगी घेतो की आता तुझी मी मिरवणूक वाजवणार आहे, तर आम्हाला ती तेवढी हिंमत दे, जेवढी सगळ्यांना आशीर्वाद दे, जेणेकरून आम्ही तुझा हा मिरवणूक चांगल्या प्रकारे पार पाडू शकतो. आणि त्याच्यानंतर आम्ही परत सुरुवात करतो आरती झाल्यानंतर राजाच्या गाण्याने आणि मग चालू राहते.